ठाण्याच्या या पुण्यनगरीमध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जीवापार प्रेम ज्या नगरीवर केलं ते हे ठाणे शहर। धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे साहेब यांचं हे ठाणे शहर आणि तेवढंच आपलेपणाने ज्या शहरावर नगरावर प्रेम ज्याने केलं ते आपले पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांचं सुद्धा हे ठाणे शहर। या ठाणे शहरामध्ये प्रथमच शिवसेनेची शिवसेना नेत्यांची पूर्ण टीम आज आपणा सर्वांना भेटण्यासाठी आलेली आहे। अर्थात आजच्या टीमचे कप्तान आहेत, नाव सांगण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही की ज्यांच्या येण्यानेच आज काही जणांची शुद्ध मराठी भाषेत म्हणावं तर टरकली, आमच्या कोकणी भाषेत म्हणायचं तर फाटली, आणि मग काही जणांनी काळी मांजरं सोडायचा प्रयत्न केला। पण ठाण्यामध्ये येत असताना स्वर्गीय आनंद दिघे साहेबांना अभिवादन करणं हा सुद्धा आमचा अधिकार आहे आणि तो अधिकार बजावण्यासाठी आज शिवसेनेची मान्यवर नेते मंडळी या ठिकाणी आलेली। आदरणीय शिवसेना नेते संजय राऊत साहेब, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आदरणीय चंद्रकांतजी खैरे साहेब, शिवसेनेचे दुसरे ज्येष्ठ नेते सन्माननीय अनंत गीते साहेब यांच्या सोबतच विधान परिषदेचे गटनेते अंबादासजी दानवे, विधानसभेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्करराव जाधव, लोकसभेतील शिवसेना गटाचे नेते सन्माननीय अरविंदजी सावंत, त्याचबरोबर शिवसेना सचिव आणि शिवसेनेचे खासदार, लोकसभेतील शिवसेना पक्षाचे प्रतोद माननीय अनिल देसाईजी, त्याचबरोबर महाराष्ट्राच्या विधानसभेतील शिवसेना पक्षाचे प्रतोद शिवसेना नेते सुनील प्रभू, आणि ठाण्याचा वाघ म्हणून मगाशी ज्यांचा तुम्ही जय जयकार केलात ते ठाण्यातले असले तरी आमच्या शिवसेनेच्या नेत्यांच्या परिवारातले नेते आदरणीय राजन विचारे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय पदाधिकारी, संपर्क प्रमुख गुरुनाथ खोत साहेब आहेत, जिल्हा प्रमुख केदार दिघे आहेत, जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे आहेत, त्याचबरोबर उपनेते सन्माननीय विजय साळवी साहेब आहेत, रेखाताई आहेत, त्याचबरोबर आमचे मनेरा साहेब आहेत, गाडवे साहेब आहेत, इतर समोर तात्या माने बसलेले आहेत, इतर सर्व महिला पुरुष पदाधिकारी आपण या ठिकाणी आलेले आहात। आज शिवसेना नेत्यांचा दौरा हा कोणत्या निवडणुकीच्या निमित्ताने नाही, जाहीर सभा नाही, तर आपल्या परिवारातील तुम्ही सगळे घटक, आपल्या सगळ्या परिवारातील तुम्ही सगळे पदाधिकारी या जिल्ह्यामध्ये ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये काही भाग विधानसभेचा कल्याण लोकसभा मतदारसंघाचा असेल, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्ही काम करीत आहात। गद्दारांची औलाद या ठाण्यामध्ये जन्मली हे आपलं दुर्दैव, पण त्याच गद्दारीला गाडण्याचा निर्धार सर्वप्रथम कोणी केला असेल तर तो ठाण्यातल्याच तुम्ही शिवसैनिकांनी केलाय आणि तो प्रत्येक वेळेला दाखवून दिलेला आहे। निवडणुकीमध्ये हेराफेरी झाली म्हणून आम्ही दुर्दैवाने मागे जावं लागलं, परंतु गद्दारी करून शिवसेना पक्षाचा घात करणारी जी गद्दारीची कीड आहे ती कीड जोपर्यंत आपण चिरडून टाकत नाही तोपर्यंत हा निष्ठावंत शिवसैनिक कदापि स्वस्थ बसणार नाही, हा निर्धार तुम्ही ठाणेवासियांनी केलेला आहे। आणि म्हणून माझ्या
प्रास्ताविकामध्ये मी फार वेळ घालवत नाही, पण आज हा संपर्क दौरा आहे. पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्याच्या उद्देशाने शिवसेनेची मान्यवर नेते मंडळी या ठिकाणी आलेले आहेत. अर्थात राऊत साहेबांनी सकाळी जो काय बुरखा फाडला, म्हणजे पूर्ण वस्त्रहरण म्हणा किंवा पूर्ण नागवं केलंय म्हणा, लंगोट सुद्धा ठेवलेला नाही आहे. आणि नक्कीच ह्या गद्दारांचं आता विसर्जन कळव्याच्या खाडीमध्ये काही दिवसामध्ये होईलच. त्यासाठी तुमच्या पदाधिकाऱ्यांशी कार्यकर्त्यांशी संवाद साधणं या उद्देशाने आपले पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेबांच्या आदेशान्वये आज आम्ही सर्व नेते मंडळी या ठिकाणी आलेलो आहोत. आपणाशी संवाद साधायला, आपणाशी चर्चा करायला, आपलं म्हणणं ऐकून घ्यायला. आणि म्हणून या आत्ता सामुदायिक मेळाव्यामध्ये प्रथम मान्यवरांची मार्गदर्शन आपल्याला होईल आणि त्यानंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघ निहाय जे तुम्ही पदाधिकारी आलेला आहात त्या पदाधिकाऱ्यांशी सुद्धा मान्यवर नेते मंडळी थेट संवाद साधणार आहेत, स्वतंत्र वेगळ्या रूममध्ये. त्यामुळे तुमच्या संघटनात्मक कामामध्ये येणाऱ्या अडचणी, संघटनात्मक काम करत असताना तुम्हाला अपेक्षित असलेलं नेते मंडळींचं सहकार्य, याच्यातून तुमचे जे मनातले विचार आहेत ते ऐकून घेणं आणि पुढचं मार्गदर्शन करून येणारा भविष्यकाळ केवळ आणि केवळ उद्धवजी ठाकरे यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा असेल, मशालीचा असेल आणि गद्दारीला ह्या मशालीच्या धगधगत्या ज्वाळेमध्ये जाळून टाकणारा भविष्यकाळ असेल हे सांगण्यासाठी महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातला मुंबईच्या बाहेरचा पहिला संवाद दौरा मान्यवर नेते मंडळींनी आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आदेशान्वये सुरू केलेला आहे. त्यामुळे मी फार वेळ न दवडता मी या ठिकाणी माननीय अरविंद सावंत साहेबांना विनंती करतो, आपण थोडक्यात मार्गदर्शन करावं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.